अगदी पारंपरिक पद्धतीचे जिभेवर टाकताच विरघळणारे असे आपण उडदाचे आणि मुगाच्या डाळीचे दोन्ही डाळ्यां मिळून मिक्स असे पापड करणार आहे, उन्हाळी पापड. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. इथं एकदम खुसखुशीत झाले, म्हणजे तोंडात टाकले ना तर आपल्याला चावायची सुद्धा गरज नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की होटाने चावावे असे पापड झाले आपले. त्यासाठी ना एक खास टिप्स वापरायची आहे. म्हणजे ती टिप्स जर वापरली ना तुमचे पापड वर्षभर तर काय टिकणारच, पण तोंडात टाकताच विरघळणार पण आहे. त्यामुळे ना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार सगळ्यांचे, स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथं घेतलं आहे 2 किलो उडीद डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ, असं हे पापडाचं पीठ तयार केलं आहे. नुसते उडीद डाळीचे ना छान होतातच, पण मुगाच्या डाळीने काय होतं, थोडासा हा रंग जो आहे ना पापडचा तो पिवळसर येतो. म्हणजे जे पापड पण थोडेसे ठिसूर पण लागतात खायला. तर इथं पीठ दळून घेतलं. त्यानंतर घेतला आहे रामबंधू मसाला. आता हे 3 किलो पीठ आहे, तर याचे ना मी 3 भाग करून घेते. म्हणजे आपल्याला मसाल्याच्या पुड्या ज्या आहे ना 3 पुड्या लागणार आहे आणि प्रत्येक 1 किलोसाठी 1 पुडी वापरायची आहे. हा रामबंधू मसाला घेतला आहे आणि हा चाळून घ्यायचा आहे, त्यानंतर कुटून घ्यायचा आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये सगळं मिक्स असतं, त्यामुळे मीठ घातलं नाही तरी पण चालेल, पण थोडंसं मीठ घालायचं. आणि आता अशा पद्धतीने हा मसाला चाळून घेतल्यानंतर ठेचून घ्यायचा आहे. आणि दुसरी पण पद्धत मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे. मसाला उकळून घ्यायचा आणि ते 1 ग्लास पाण्यामध्ये मसाला टाकायचा, उकळायचा आणि त्यानंतर पिठामध्ये मिक्स करून पीठ मळायचं आहे. आणि अशी पण पद्धत वापरली तरी चालेल, दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर पीठ मळत असताना एक महत्त्वाची टिप ती पण सांगते की पीठ आहे ना नेहमी घट्ट मळायचं आहे. आता थोडंसं मी मीठ टाकलं आहे, जास्त नाही घेतलं. पीठ मळताना ना नेहमी घट्टसर पीठ मळायचं. जेवढं तुम्ही घट्ट पीठ मळणार ना तेवढे तुमचे पापड ठिसूर होणार आहे. आणि पुढे एक ठिसूर होण्यासाठी दुसरी पण टिप सांगते. पण आता आहे ना पीठ मळून घेऊ. पीठ आहे ना कधी पण आहे ना पापड लाटायच्या 2 ते 3 तास आधी भिजून जर ठेवलं ना तर छान पापड होतात. ही पण टिप लक्षात ठेवा. आणि उडीद डाळ आणि मुगाची डाळ म्हणजे चिकटच असते, त्यामुळे आहे ना उचटणीचा वापर आपल्याला इथं करायला लागणारच आहे. उचटणीने ना चांगलं जे आहे ना ते सगळं पीठ काढून घ्यायचं आणि चांगलं घट्टसर पीठ मळायचं आहे. एक काळजी घ्यायची फक्त, पीठ हे आपलं पातळ झालं नाही पाहिजे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो तसं मळायचं नाही, त्याच्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं आहे. कारण थोडंसं आहे ना लाटायला एकदम कमी पीठ पण लागतं आणि पापड पण तुमचे ठिसूर होतात. आणि पुढं पण सांगते मी तुम्हाला कसे आणखी जास्त ठिसूर होण्यासाठी काय करायचं आहे ते पण सांगते. पण सध्या तर पीठ घट्ट केलं ना तर पीठ तुम्हाला पांढरं जे पीठ असतं ना डाळीचं ते लावायला कमी लागतं. तर इथं पीठ आहे ना 2 ते 3 तास चांगलं भिजून दिलं आहे. त्यानंतर इथं आता पीठ हे ठेचायला घेतलं आहे. चांगलं ठेचून घ्यायचं, थोडंसं तेल लावायचं, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आणि पापड ठिसूर येण्यासाठी नाही, ही एकदम महत्त्वाची टीप आहे की पापडचं जेवढं पीठ तुम्ही ठेचणार ना तेवढा तुमचा पापड हा एकदम ठिसूर येणार आहे. त्यामुळे ना काही पीठ पातळ असो बाई घट्ट असो, पण ना पीठ चांगलं कुटायचं आहे, म्हणजे ठेचायचं आहे. तर पीठ जेवढं तुम्ही ठेचलं तेवढा तुमचा पापड हा एकदम ठिसूर होतो. त्यामुळं थोडेसे हात वगैरे दुखतात, पण पापड आपले छान ठिसूर तर होतात, पण वर्षभर पण टिकतात. पीठ चांगलं ठेसून घेतलं आणि आता आहे ना 2 पिशव्या लागणार आहे कॅरीबॅगच्या इथं, किंवा एक झाकणाचा डब्बा घ्यायचा आहे किंवा टोपावरती झाकण ठेवायचं, पण एक झाकण पण लागेल. आणि आता एवढं सुरुवातीला एवढे पापड करायचे नाही, तर ते याचे ना 2 भाग करायचे. पीठ कुटल्यानंतर आहे ना 2 भाग करून लगेच एका पिशवीमध्ये घालायचं. म्हणजे जे आपण पीठ कुटलं का ते ना कडक होणार नाही, त्यामुळे लगेच कॅरीबॅगच्या पिशवीत घालायचं. आणि आता जेवढं आपल्याला लाटायचं आहे ना लगेच तेवढ्याच लाट्या करायला घ्यायचे आहे. तर इथं आता लाट्या करून घेऊ. लाट्या तुम्ही तुमच्या अंदाजाने लहान मोठ्या करू शकता, पण तळायचे जर असेल ना तर मी म्हणते तळायचे असेल तर लहान पापड करायचे. कारण हा पापड जो आहे ना एकदम फुलतो, त्यामुळे जेवढा छोटा पापड केला ना तेवढं कधी पण तळण्यासाठी चांगला. आणि जर भाजून खाणार असतील तर थोडासा मोठा करायचा. तर इथं चाकूने ना आता लाट्या तयार करून घेऊ. दोऱ्याने पण खूप छान होत्या, पण आता चाकूनीच करून दाखवते. दोऱ्याने पण एकसारख्या लाट्या होते इथं. तर इथं सगळ्या लाट्या आहे ना तयार करून घेतल्या आणि पीठ एकदम छान झालं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, एकदम ठेचल्यामुळं तर एकदम लुसलुशीत पीठ झालं. आणि आता पीठ लावून आहे ना पापड लाटायला घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं, जास्त पिठाचा वापर पण करायचा नाही पापड लाटत असताना. जास्त पीठ वापरलं ना तर
पापड हा लवकर खराब होतो, जास्त दिवस पापड टिकत नाही. फक्त 1 वर्षभर तर टिकल, पण जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे ना पीठ कधी पण कमी लावायचं पापडला. तर बघा, जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही, असा मीडियम आकाराचा पापड इथं लाटला आहे आणि पातळ पण चांगला झाला. तर इथं सगळे आता आज 1 किलोचे इतके पापड लाटून घेतले आणि प्रत्येक थोडंसं म्हणजे जेवढं आपण पीठ मळणार आहे ना, तेवढीच 1 किलोची पीठ मळणार तर 1 किलोच पुडी रोज वापरायची आहे. एक खटी मसाल्यामध्ये पिठामध्ये ना मसाला टाकून ठेवायचा नाही, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो थोडासा कमी होतो. तर बघू शकता इथं पिवळे जर कसे आपले पापड तयार झाले आणि मस्त 2 दिवस वाळून दिले. वाळून म्हणजे सकाळी कवळं ऊन असं दाखवलं आहे, अर्धा तास कवळ्या उन्हात ठेवायचे. त्यानंतर आता संध्याकाळी तळायला घेतले, तेल टाकून मस्त तळून पाहत एकदम पापड कसे होत आहे आपले. इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पहा, तेलात टाकल्याबरोबर पापड किती मोठा झाला. एवढा गॅस मोठा ठेवायची गरज नाही, पण तेल थोडंसं कमी तापलेलं होतं, त्यामुळे मी गॅस काय हा कमी केला नाही. पण आता कमी करणार आहे, त्यामुळे ना एकदम मीडियम गॅसवरती पापड तळायचे तेल तापल्यानंतर. छान पापड दुप्पट तर काय पण 4 पट फुलत आहे तेलामध्ये. आणि ठिसूर तर एवढे झाले ना तर विचारूच नका. तर सगळे पापड इथं मस्त असे तळले, 7-8 पापड तळले. रंगही खूप छान आला आहे. विकतच्या पापडलाही मागे टाकेल, पण छान असे पापड आपले उडदाचे इथं तयार झाले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना अजून तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण वॉच करा.